लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आपण आजच्या भागात सुरुवातीलाच बघणार आहोत की सगळेजण खूप आनंदात असतात. प्रेक्षकांनो, इकडे विक्रम काका नंदिनीला म्हणतात की नंदिनी, खरंच खूप छान केला होता ग तू उपमा. ते म्हणतात की खरं सांगू का, प्लेटमध्ये 4 काजू तरी दिसले त्या निमित्ताने. आणि प्रेक्षकांनो, इथे विक्रम काका, धनंजय काका, मानिनी काकू, शारदा काकू, नंदिनी आणि जीवा हे सगळे बसलेले असतात. बाबा म्हणतात, नाही काय तुझी सासूची मटरच्या पुढे मजा जात नाही काही. मानिनी काकू म्हणतात की विक्रम, जस्ट एक सांगून ठेवते की माझ्या सुना माझ्या शब्दाबाहेर नाहीये बर का. मानिनी काकू चिडतात आणि म्हणतात की आता जास्त टोमणे जर मारले तर पुढच्या वेळी उपमा सुद्धा मिळणार नाही तुम्हाला. इकडे आता विक्रम दादा म्हणतात की माफ करा माफ करा, आय रेस्ट माय केस. इकडे मानिनी काकू म्हणतात की शाब्बास. मानिनी काकू म्हणतात की आज किती दिवसांनी मी आयता नाश्ता केलाय तुझ्यामुळे नंदिनी. पण प्रेक्षकांनो, इकडे बघा, जीवा काहीच बोलत नाही, तो मस्त आईकडनं सेवा करून घेतो आहे. इकडे मानिनी काकू म्हणतात की आता जीवा मटण घेऊन येईल. मानिनी काकू म्हणतात की नंदिनी, करशील ना ग मटण रस्सा मस्तपैकी. तेवढ्यात हे म्हणतात की मटण, आणि पार्थही तिथे येऊन बसतो. आणि बाबा म्हणतात की आला भोका आला. पार्थ म्हणतो की काय हो बाबा, आणि सगळेजण हसायला लागतात. बाबा म्हणतात की नंदिनी, आणि आता तुझे आई बाबा पण आलेत तर मग होऊन जाऊ दे झणझणीत मटणाचा रस्सा. बाबा म्हणतात तू पण ना तो थोडा रस्सा पी, म्हणजे आवाज असा खुलेल तुझा. विक्रम काका म्हणतात की नंदिनी, आता होऊन जाऊ दे मटणाचा रस्सा आणि तांदळाच्या भाकऱ्या. आणि बघा आता इकडे नंदिनी म्हणते की मी ज्वारीच्या भाकऱ्या करू का. आणि प्रेक्षकांनो, हिने जेव्हा ज्वारीच्या भाकऱ्या करू का असं म्हटलं तेव्हाच जीवाचं खाली गेलेले डोळे, म्हणजे असं खाली बघत असतो आणि तो आता वरती नंदिनीकडे बघायला लागतो. इकडे विक्रम काका म्हणतात की काय 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 म्हणालीस. मानिनी काकू म्हणतात की मोठ्याने ज्वारीच्या. ती म्हणते का म्हणते त्या ज्वारीच्या माहिती का. मानिनी काकू म्हणतात की कारण जीवाला ज्वारीच्या भाकरी आवडतात. आता त्यात चिडवतात आणि जीवा म्हणतो की अगं आता मग सगळे. विक्रम काका म्हणतात की हो अच्छा असं आहे होय. मानिनी काकू म्हणतात की हो मग. बाबा म्हणतात की हे मग काय, तू घे जरा लक्षात, तुझ्या लक्षात सुद्धा नव्हतं हे. विक्रम काका म्हणतात की बघ नंदिनीच्या जीवाच्या बाबतीत सगळं कसं लक्षात आहे ते. आणि बघा इकडे आता पार सुद्धा यांची मजा घेत असतो. मानिनी काकू म्हणतात की ए आशा आण ना ग पिशवी. जीवा म्हणतो की अगं काय आई. मानिनी काकू म्हणतात की तुझं काय आहे रे, तू गप्प बस, पटकन घेऊन ये जा चल. आणि त्याची आई त्याची मालिश करत असते तर जीवा म्हणतोय की आई बास बास बास. आशा आता तेवढ्या तिकडनं पिशवी घेऊन येते. मानिनी काकू म्हणतात दे पटकन पिशवी. जीवा जा पटकन मटण घेऊन ये जा. तेवढ्यात आशाताई म्हणतात की जीवा दादा ताजं पाहून चांगलं 2 किलो घेऊन या. जीवा म्हणतो हो का आणतो तेवढ्यात धनंजय काका म्हणतात की मी काय म्हणतो, या जेवणामध्ये आम्हाला धरू नका. तेवढ्यात विक्रम काका म्हणतात की अरे असं काय करतो. ते म्हणतात की अरे मला महत्वाचं काम आहे, जायला लागेल. आणि बघा आता शारदा काकूंचा पण चेहरा पडतो आणि इकडे नंदिनीचा पण. विक्रम काका म्हणतात की चला आपण जाऊया. धनंजय काका म्हणतात की हे बघ नंदिनी, तू इथे आली, तू सगळ्यांसाठी उपमा केलास, चहा केलास, आता झालं ना सगळं. आणि प्रेक्षकांनो, इकडे बघा आता इकडे जीवाला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं, पण तो आता त्याचे फिंगर क्रॉस करतो आणि हे लक्ष मात्र नंदिनीचं आणि बघा पार्थचं देखील त्याच्याकडे जातं. आता बघा नंदिनी पण म्हणते ठीक आहे चला, आणि तेवढ्यात हा क्रॉस फिंगर केलेले असतात ते सरळ करतो, पण तो काही नंदिनीकडे बघत नाही. आणि इकडे धनंजय काका म्हणतात की बरं चला येतो आम्ही. तेवढ्यात नंदिनी म्हणते की बाबांना गेट पर्यंत सोडते तुम्हाला. ती डायरेक्ट म्हणते की मी घरी नाही येणार. हे ऐकून मात्र पार्थलाही छान वाटतं, मानिनी काकूंना देखील, आणि जीवाच्या तर जीवातच जीव आलेला असतो. आता बाबा तिला उलट प्रश्न म्हणतात की अगं पण तू इथे का थांबतेस. ते म्हणतात की ह्या घरात थांबायचं कारण काय आहे. आणि इकडे विक्रम काका सुद्धा म्हणतात की अरे काव्यासाठी रे धन्या. पार्थही म्हणतो की हा. आणि विक्रम काका म्हणतात की काय आम्ही जरी सगळेजण घरात असलो तरी बहिणीने काळजी घेतलेली तिला आवडेल ना. तेवढ्यात पार्थ पण म्हणतो की हा हे खरं आहे. इकडे विक्रम काका म्हणतात की काही ग नंदिनी, काही नाही, थांब तू थांब. आता हे त्यांनी उडवाउडीचं उत्तर दिलेलं असतं प्रेक्षकांनो, हे तर आपल्याला माहीतच आहे. तेवढ्यात विक्रम काका म्हणतात की काय इथे पेशंट बरीच आहेत, म्हणजे ते काव्यासोबत जीवाला पण पकडलेलं असतं. विक्रम काका म्हणतात की काय गेटवेल सूनची गरज इतरांना सुद्धा आहे, पण प्रेक्षकांनो अजून सुद्धा असं वाटतंय की धनंजय बाबाने
अजून या जीवाला माफ केलेलं नाहीयेत असंच दिसतं आहे. शारदा काकू म्हणतात की चला आपण निघूया. थोड्यात मानेरी काकू म्हणतात की अहो पण थांबा ना, मटण खाऊनच जा. बघा आता इकडे शारदा काकू काय धनंजय काकाच्या पुढे नाहीये. त्या म्हणतात की नाही नाही निघतो आम्ही. आणि ते गेल्यानंतर बाबा म्हणतात की चला दोन्ही सुना घरात, दोन्ही टोणगे घरात. थोड्यात पार्थ म्हणतो की ओ बाबा, आणि ते म्हणतात की दुपारचा मस्त मटणाचा बेत हा हा हा. ते म्हणतात की चला फर्स्ट क्लास आंघोळ करून घेतो. पार्थ म्हणतो की छी बाबा अजून आंघोळ नाही केली तुम्ही. आणि बाबा म्हणतात की अरे पु ल देशपांडे काय सांगून गेलेत. तेवढ्यात पार्थ म्हणतो की काय. मानेरी काकू म्हणतात की अहो पुरे आता जा पटकन आंघोळ करून या. बाबा म्हणतात की नाही गेलो तर जेवायला मिळणार नाही. मानेरी काकू म्हणतात की हो मिळणारच नाही जेवायला. आणि पार्थ जीवाला म्हणतो की तुझं काय. जीवा म्हणतो की काय नाही आता मटण आणायला जातो. पार्थ म्हणतो की राहू दे मी आणतो. जीवा म्हणतो की नाही रे दादा आणतो ना मी. पार्थ म्हणतो की मी माझ्या बायकोला वेळ दिलाय, तू पण तेच कर. जीवा म्हणतोय की नाही नाही असं काही नाहीये, कशाला थांबलीये ती. पार्थ म्हणतो की अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुला माहित नाहीये. जीवा म्हणतो की म्हणजे आता दवाखान्यातला झालेला प्रकार. पार्थ सांगतो की आमच्या नात्यातला तुमच्या वयाचा आदर राखून काही बोलले नाही मी, पण माझ्या गप्प बसण्याला माझा विकनेस समजू नका. आणि हे सगळं मात्र नंदिनीने नंदी म्हणजे पार्थने जीवाला सांगितलेलं असतं. पार्थ सगळं सांगतो की नंदिनी बाबांना बोलली की जीवांचं प्रेम जिंकलं आहे आणि तुमचा आडमुठेपणा हरला आहे. आणि जीवा म्हणतोय की काय नंदिनी तिच्या बाबांना हे असं म्हणालीस. पार्थ म्हणतो की हा. जीवा म्हणतो की उगाच काहीतरी सांगू नको. पार्थ म्हणतो की उगाच काहीतरी काय, खरंच सांगतो आहे. पार्थ म्हणतो की जीवा तू नंदिनीसाठी घेतलेले एफर्ट्स प्रयत्न याची कदर आहेत त्यांना, याची कदर आहेत त्यांना. पार्थ म्हणतो की कसं असतं चटकन आईवडिलांना उलटे उत्तर नाही देऊ शकत, तू पण समजून घे ना. पार्थ म्हणतो की त्यामुळे मनावर जी गैरसमजाची धूळ आहेत ना ती साफ कर, सोड आता नंदिनीला माफ कर. आणि प्रेक्षकांनो आता तेवढ्यात तिथे नंदिनी येते. पार्थ नंदिनीला खुणवतो आणि तो हे वागणं बरं नव असं गाणं गुणगुणत पार्थ म्हणतो की उगाच ज्वारीच्या भाकऱ्या खातो आज जीवा. आणि प्रेक्षकांना आता हे दोघं सुद्धा एकमेकांसोबत ऑकवर्ड फील करता असं दाखवलंय. आणि जीवा म्हणतो की खव्याचे रिपोर्ट. नंदिनी म्हणते की ही काय खव्याची बॅग आहे. जीवा म्हणतो की हा. नंदिनी म्हणते की तेच ना ते धुवायचं आहे. तेवढ्यात मानिनी काकू तिथनं येतात आणि या दोघांना असं काम करताना बघून मानिनी काकू जीवाला म्हणतात काय रे तू गेला नाही. आणि जीवा म्हणतोय की दादा गेलाय ना मटण आणायला. त्या म्हणतात की हो का, अरे वा हे तर बेस्ट झालं. मानिनी काकू म्हणतात की मी काय म्हणते तुम्ही दोघंही दमला आहात, रात्रभर हॉस्पिटलमध्ये थकलात, टेन्शन मध्ये होतात, झोप झाली नाही, जरा फ्रेश व्हा, जा आराम करा, रूम मध्ये जा जा. आणि नंदिनी म्हणते की आई काव्याची बॅग आहे. मानिनी काकू म्हणतात की थांब थांब मी बघते, कपडे धुवायचे असतील ना. आणि इकडं आता जीवा मनोमन म्हणतो की दादाने इतकं सगळं सांगितलं ते खरं तर असेलच ना. नंदिनी खरंच माझ्या बद्दल एवढं बोललीस तिच्या बाबांना. आता जीवा पण बघा म्हणतो की असू दे माझ्या समोर बोलली का नाही ना, मग बघेन मी कधीही माफ करायचं ते. जीवा नंदिनी म्हणते की आता मी तुम्हाला नाही सोडणार पसारेवाला, तुमच्या डार्लिंगची शपथ, भाव खायचाय हवा तितका खा, मी पण भाव खाईल पण हात नाही सोडणार तुमचा. प्रेक्षकांनो हे दोघं असेच मनातल्या मनात बोलत असतात. तेवढ्यात मानिनी काकूंचं सगळं आवरून जातं. ते दोघांना बघून म्हणतात की अरे जा. जीवा म्हणतो की हे रिपोर्ट जरा. तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात की अरे हे रिपोर्टचं सोड रे, ते मी बघते. मानिनी काकू नंदिनीला म्हणतात की अच्छा म्हणजे काव्याला जसं न्यायचं होतं तसं न्यायचंय की काय तुला. नंदिनी पण थोडीशी म्हणजे लाजते आणि म्हणते की नाही. आणि तिची बॅग घेते आणि ते जीवाला म्हणतात की नाही ना, मग जा 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 फ्रेश व्हा जा. प्रेक्षकांनो आता बघा मानिनी काकूंचं तर स्वप्न तर पूर्ण झालंय, म्हणजे दोघं एकत्र येण्याचं. पण प्रेक्षकांनो आता पुढे खरी गंमत तर पुढे आहे. हे दोघंही आता सोबत तर वरती जातात, पण रूम मध्ये सोबत जातात का हे बघायचं आहे आपल्याला. आता दोघंही सोबत वरती येतात. एक एक करून दोघेही मानिनी काकूंकडे बघतात. मानिनी काकूंचा चेहरा आपल्याला आनंद दिसतो. आणि बघा आता दोघेही वरती पोहोचल्यानंतर जीवा अलकत त्याच्या रूमची कडी उघडतो आणि जीवा बघा नंदिनी काय आत जात नाही. मग जीवा मनोमन म्हणतो की आता हिला काय आत यायचं, इन्व्हिटेशन द्यायचं का. आणि आता बघा नंदिनी म्हणते की मी आता खोलीपर्यंत आलेत का, 10 उकडून आतमध्ये पण नाही नेणार आहेत का ते मला. जीवा म्हणतो की आता मी स्वतःहून काहीच सांगणार नाहीये, 21 दिवस खूप हाजी केली, रिक्षात झोपलो. नंदिनी पण बघा आता नंदिनी म्हणते हा 21 दिवस मी पण तर अवघडून सोप्यावरच झोपलेत, आता तर बेडवर झोपायचं आहे. जीवा पण मनोमन म्हणतो की बेडवर हात पसरून झोपायचं आहे. नंदिनी म्हणते की हात पसरवून यांना माझ्या हातावर डोकं ठेवायला लावायचं आहे. ती म्हणते की हे जेव्हा सगळं होईल तेव्हा
तेव्हाच ना तिकडे जीवा म्हणतोय की जेव्हा ही स्वतःहून म्हणेल. आणि आता नंदिनी म्हणते की अरे एक तरी आत ये म्हणून तरी सांगा, नाही तर बाहेर जा म्हणून तरी सांगा. आता नंदिनी बघा कंटाळून म्हणते की ऐका. इकडे जीवा म्हणतो की हा आता आली लाईनवर. नंदिनी म्हणते की मी खालीच राहते. आता जीवाला हे म्हणजे अशी अपेक्षाच नव्हती ती असं म्हणेल. जीवा म्हणतो खाली जायचं होतं तर मग वर यायची तसदीस कशाला घेतली, जा मी तरी का अडवू. म्हणते जीवा म्हणतो की अडवलं तर भाव खाईल. तेवढ्यात नंदिनी म्हणते म्हणून की तुम्हीच खाता भाव, सतत आपलं इगो कुरवाळत बसायचं. नंदिनी म्हणते हा सो बाई आहे ना मी, शेवटी मीच पुढाकार घेणार. हा टोंब्या काही हुकचूक करत नाही. प्रेक्षकांना इथे ना हे वाक्य मला खूप आवडलं, ते खूप हसायला देखील आलं. आता जीवा सुद्धा म्हणतो की यावेळेस मी काहीच बोलणार नाही. प्रेक्षकांना यांनी मनोमन बोलायचं त्यापेक्षा यांनी समोरासमोर बोललेलं तर अतिउत्तम ना, पण नाही. आता कोण कशाला आपला इगो हर्ट करून घेईल ना. जीवा म्हणतोय की मी पण पुरुष आहे, दरवेळेस पुरुषांनी बाईच्या मनातलं का ओळखायचं. जीवा म्हणतोय की नाही, आज चकाचक बाईला ओळखू दे माझ्या मनातलं. नंदिनी म्हणते की का म्हणून कधीतरी माझंही मन ह्या पसारेवाल्याला कळायला हवं ना. नंदिनी म्हणते की एवढीशी गोष्ट कळली असती तर तुम्हाला पहिल्याच दिवशी कळलं असतं की मला तुमच्यासोबत यायचं होतं. आता बघा यांचं सगळं मनोमनच बोलणं दाखवलंय. आणि नंदिनी म्हणते की जाऊ दे जाते मी. आणि प्रेक्षकांना आता नंदिनी असं म्हणत तिथनं निघून जाते. आणि बघा आता हा जीवा काय अपेक्षा करतो. नंदिनी ते जिन्यावरनं खाली उतरत असते आणि हा जीवा म्हणतो की पलट ना. आता ही नंदिनी म्हणते की अहो मी लाख पलटेल, तुम्ही आधी मोठ्याने हक्कात तर मारा. स्वतःच करते आणि तिथनं निघून जाते. बस तिला नंतर वाकून बघतो की ती परत येते की काय वरती, पण नाही. आणि बघा इकडे आता हा पार्थ आहेत ना फ्रूट सलाड बनवत असतो. तेवढ्यात माळिनी काकू म्हणतात की अरे वा बायकोसाठी काय स्वयंपाक करतोय का काय आता तिच्यासाठी. पार्थ म्हणतो की स्वयंपाक नाही गाई, फ्रूट सलाड बनवतोय. पार्थ म्हणतो की औषधांमुळे त्यांचं तोंड कडू पडलं आहे. माळिनी काकू म्हणतात की अरे वा. माळिनी काकू म्हणतात की बायकोचं तोंड गोड करण्यासाठी धडपड करतोय की एक माणूस. आता पार्थ म्हणतो की त्यांनी सुद्धा माझ्यासाठी धडपड केलीच होतीस ना आई. माळिनी काकू म्हणतात की अच्छा. पार्थ म्हणतो की परतफेड नाही गाई. त्या म्हणतात की मग. पार्थ म्हणतो की काही दिवस मी त्यांच्यापासून दूर होतो ना, मग प्रेमाचा अर्धवट राहिलेला भाग मी पूर्ण करतो आहे. त्या म्हणतात की वा वा शाबास. तुमच्या मुलांचं ना मला काही कळतच नाही. एक जण प्रेमात पडलं ना की दुसऱ्याला काय खो लागतं देव जाणे. सारखेच खो देत असतात एकमेकांना. यावर पार्थ हसतो आणि मजा घेत असतो. आई म्हणते की बरं तुला तिच्यासोबत बसायचं आहे का गप्पा मारत, मी खीर करून देते तुला. पार्थ म्हणतो की मी फ्रूट सलाडचं म्हणतोय आणि तू खीर. आणि प्रेक्षकांना पार्थ म्हणतो की मला एक सांगा, एक जोडीदार आपल्या जोडीदाराला कोणतं फूल देतो. माळिनी काकू आता विचार करतात आणि त्या म्हणतात की गुलाब. पार्थ म्हणतो आणि पार्थ म्हणतो की विक्रमादित्य देशमुख आपल्याला कोणतं फूल देतात. माळिनी काकून हसून म्हणतात की चाफा. पार्थ म्हणतो की नाही, मी आता त्यांना सांगतो की ना हिला ना या पुढे गुलाब देत जा. माळिनी काकू म्हणतात की का काही असं सांगायची गरज नाहीये. त्या म्हणतात की अरे त्या चाफ्याला एक अर्थ आहे, त्याच्या मागे एक स्टोरी आहे, सांगू का तुला. पार्थही म्हणतो की हसून हा सांग ना. त्या म्हणतात ना कॉलेजमध्ये माझ्या सायकलच्या मागच्या सीटवर जर चाफा ठेवेल असला तर मी समजून जायचे की आता सायकल घेऊन मैत्रिणींसोबत मी घरी जायचं नाहीये, कारण विक्रम त्यांचं लेक्चर झाल्यानंतर मला भेटणार आहेत. माळिनी काकू त्याला फटका मारतात आणि म्हणतात की म्हणून चाफा. आणि पार्थ गाणं म्हणतो की चाफा बोले ना, पण हा चाफा बोलका निघाला बर का. मग पार्थ म्हणतो की जशी तुमची स्टोरी आहेत ना तशी आमची सुद्धा स्टोरी आहे. आमचा अबोला दुरावा अंतर कमी करण्यासाठी एक रेड वेल्वेट पेस्ट्री आणि एक फ्रूट सलाड. आणि माळिनी काकू म्हणतात की म्हणजे तुमचं प्रेमाचं प्रतीक गुलाब नसून फ्रूट सलाड आहे. पार्थ म्हणतो की सही जवाब. आणि माळिनी काकू म्हणतात की मला एक वाटी मिळेल का, कारण आज मला खूप गोड खायची इच्छा होतीये. पार्थ म्हणतो की गोड खायची इच्छा होती का, बघ ना तुम्हा दोघांचं पण मार्गी लागले आणि हळूहळू का होईना जीवा नंदिनीचं पण मार्गी लागेल. आणि तेवढ्यात नंदिनी तिथे येते आणि पार्थ म्हणतो की बघा नंदिनीचं नाव घेतलं आणि नंदिनी हजर. आणि माळिनी काकू म्हणतात की काय ग नंदिनी, भेटलं का तुम्हा दोघांचं.
पार्थ म्हणतो की काय गाई काय विचारताय तुम्ही, मिटलंच असणार आहेत. आता प्रेक्षकांनो इकडे नंदिनीला स्वतःलाच प्रश्न पडतो. मानिनी काकू म्हणतात की हो हो मिटलं असेलच, मलाही असं वाटतं आहेत, कारण त्या म्हणतात की केव्हाची गेलीये आणि आत्ताशीच आलीये, मग काहीतरी झालंच असेल ना दोघांमध्ये, काय ग. आणि नंदिनी म्हणते की अरे देवा, यांना वाटलंय की आमचं मिटलं आहे आणि आई खुश आहेत, पार्थ खुश आहे, माझ्या बोलण्यामुळे यांचा मूड नको स्पॉइल व्हायला. नंदिनी मनोमन विचार करते आणि म्हणते की मिटलं आहे असंच दाखवते. मानिनी काकू तिला म्हणतात काय ग काय विचार करते. आता नंदिनी म्हणते की हा तुम्ही ते विचारत होता ना, सगळं गोडी गुलाबीने सुरू आहेत आमचं, इतकं गोडी गुलाबीने चालू आहे की भांडणच झालं नव्हतं असंच वाटेल कुणाला पण. बघा पार्थ पण आनंदात असतो आणि मानिनी काकू म्हणतात की हो खरं काय, खो खो संपला. इकडे पार्थ म्हणतो की आता कबड्डी. आणि बघा इकडे पार्थ बोलून जातो, पण आता नंदिनी सुद्धा लाजते आणि पार्थच्याही लक्षात येतं. आणि बघा नंदिनी म्हणते की हे काय पार्थ, फ्रूट सलाड मध्ये सफरचंद नाहीये. आणि पार्थ म्हणतो की होतं ना. मानिनी काकू म्हणता अरे होतं सफरचंद, कोणी खाल्लं की काय. आणि लगेच प्रेक्षकांनो इकडे रम्या दाखवली. रम्याचा आपल्याला प्रेक्षकांनो वेगळाच अवतार बघायला भेटणार आहे. प्रेक्षकांनो ती सफरचंद बघा कशी खाती आहे ते सुरीला लावून. आणि वसू आत्या सुद्धा तिचं हे रूप बघून घाबरतात. वसू आत्या म्हणतात की काव्या घरी आल्यापासून एवढी शांत का आहे तू. रम्या म्हणते की वादळापूर्वीची शांतता आहे. त्या म्हणतात की तुझ्या शांततेने ना मला आता घाम फुटेल, पुरे आता. रम्या म्हणते की पुरे नाही अति झालंय. ती म्हणते की अति झालं आणि हसू आलं, काय बोलते तिचे तिलाच कळत नाही. आणि अशी किती किती हसत असते. वसवात्या घाबरतात, त्या म्हणतात की का हसते बाळा, बोल ना माझ्याशी, का काय झालं तुला. वसवात्या घाबरतात, त्या म्हणतात की मी म्हणून म्हणत होते ना आपण इथे राहायला नको, आपण ब्रेक घेऊ, कुठेतरी फिरायला जाऊ. आणि रम्या म्हणते की जाणारच आहे मी, लवकर ब्रेकवर जाणारच आहे. वसवात्या म्हणतात की रम्या आता तू त्या बियांचं कट सफरचंद खाणार आहेस का, ठेव बरं तू. रम्या म्हणते की तुला माहित नाही का. त्या म्हणतात की काय. ती म्हणते की काही फळांच्या बिया एकत्र करून त्याची पावडर केलीत ना, त्याचं विष तयार होतं आणि ते विष आहे हे कोणाला कळतही नाही. आता वसवात्या देखील घाबरतात. रम्या म्हणते की ती वेलचीची पूड आहेत बघ, त्याच्या डब्बीत जर ही पावडर ठेवलीत ना, त्या म्हणतात की तरी कुणाला कळत नाही. आणि वसवात्या म्हणतात की वेलचीची पूड. रम्या म्हणते की आणि इकडे पार्थ म्हणतो की अरे वेलची द्या वेलची द्या. मानिनी काकू म्हणतात की अरे फ्रूट सलाड मध्ये वेलची कोण टाकतं. पार्थ म्हणतो की पार्थ देशमुख काय काव्या देशमुखांना फार आवडतं, हे मला कोणी सांगितलं माहिती का. आणि नंदिनी इकडे हात करतो. मानिनी काकू म्हणतात की हो बहिणीचे सगळे सिक्रेट सांगून टाकाय वाटतं याला. नंदिनी म्हणते की तसं नाही आई, त्यांची बंद पडलेली गाडी ढकलायला छोटे छोटे धक्के दिले बस. पार्थ म्हणतो की तुम्ही आईसाहेबांच्या कुठे नादी लागतात, त्यांना फिरकी घ्यायची सवय आहे. वेलची पूड द्या. पार्थ म्हणतो की वेलची पूड द्या वेलची पूड द्या. मानिनी काकू म्हणतात दे बाई नंदिनी. हो नंदिनी म्हणते की वेलची पूड दिली, पण रम्याने सांगितल्याप्रमाणे हे ज्या फळांचं औषध नाही आहेत ना विषारी, ज्याने विष काव्याच्या पोटात जाईल, म्हणजे ज्याने ते फ्रूट सलाड खाल्लं त्याच्या. पार्थ म्हणतो की ही ही हु हा हा वा 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 वा. आणि पार्थ स्मेल घेतो आणि म्हणतो की छान झालंय, काव्या हे खातील आणि आता झोपतील. मानिनी काकू म्हणतात की चला गुड नाईट. त्या म्हणतात की पण पार्थ हा पसारा आवरून टाक, सगळा घातलाय तो आवरून टाका प्लीज. पार्थ म्हणतो की नंदिनी आवरतील ना. पार्थ म्हणतो की काय यांच्या पसाऱ्यावाल्याची पसारा आवरायची सवय आहे यांना. पार्थ म्हणतो की नंदिनी तेवढं चकाचक करून ठेवा. मानिनी काकू आता जाता जाता फिरकी घेऊनच जातात. त्या म्हणतात की आता आवरणं सावरणं परत सुरू होईल ना. आता नंदिनी म्हणते की अरे देवा यांना खरं काय ते कळू नये म्हणजे झालं. आता ही काव्य रूम मध्ये आरामच करत असते, तेवढ्या तिकडनं पार्थ येतो. पार्थ म्हणतो की मी आय कमिंग मिसेस काव्या. इकडनं काव्या म्हणते की नो. आणि पार्थ म्हणतो की बायकोचं नो म्हणजे हो. आणि आता पार्थ तिथे तिच्याजवळ येऊन बसतो. काव्या म्हणते की फारच लाडात आलाय हा माझा भोका. ती म्हणते मला जाणवतोय काहीतरी धोका. पार्थ म्हणतो की अहो तसं काही नाही, तुमच्यासाठी छान फ्रूट सलाड बनवून आणलेत वेलची टाकून. काव्या म्हणते की अरे वा. काव्या म्हणते की खूप आवडते मला वेलची, थँक्यू. पार्थ म्हणतो की माझ्या मांजरीच्या आवडीनिवडी मला व्यवस्थित माहितीये. आणि प्रेक्षकांनो इकडे ही बघा, ही काव्याचं आता रम्याचं सफरचंद खाऊन झालेलं असतं आणि ती वेलची पूड प्रेक्षकांनो तिथेच ठेवलेली आहे. बघा तिने वेलची पूड जागेवर ठेवून देते आणि लाईट बंद करते. स्वतःच आता चेटकिनी सारखी दिसते प्रेक्षकांनो ती. पार्थ म्हणतो काव्याला घ्या. आता काव्या त्या हाताने ढकलते आणि म्हणते की नकोय मला. पार्थ म्हणतो की का. काव्या म्हणते की घेऊन जा हे फ्रूट सलाड. आणि काव्या म्हणते की ज्याने हे फ्रूट सलाड बनवलंय त्याचे हात छाटून टाका. पार्थ म्हणतो की मी बनवलंय हाताने प्रेमाने, माझे का हात छाटायला जात आहेत.
काव्य म्हणते की नाहीतर काय, ती म्हणते की जे हात प्रेमाने फ्रूट सलाड बनवू शकतात तेच प्रेमाने भरवू शकत नाही, याचा काय उपयोग देशमुख. पार्थ म्हणतो की अच्छा, या बोक्याकडनं लाड करून घ्यायचेत. तो म्हणतो की एवढे आडेवेडे कशासाठी, सांगायचं ना मला भरवा. काव्य म्हणते की सांगायची गरज पडली पाहिजेत का देशमुख. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो आणि पुढील भागात दाखवले जीवाचा आणि नंदिनीचं संवाद. ती म्हणते की खाली 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 झोपण्याचा प्रयत्न करते आणि जीवा म्हणतो की मला वाटलं ही इथे झोपण्याबद्दल बोलत आहे. जीवा म्हणतो की आत ये आणि चादर घेऊन जा. आणि नंदिनी पाय मागे घेते आणि म्हणते ही खोली म्हणजे जीवांदिनीचं जग आहे. ती म्हणते की आत गेले ना तर मग इथून पाय नाही निघणार. आणि प्रेक्षकांना आता हा इकडे फ्रूट सलाड खाऊ घालतो, पण परत एक चमचा असं म्हणजे मागे घेतो, जेणेकरून काव्या त्याच्या जवळ येईल. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. मालिका कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.